तुझा पहिला व्हिडिओ कधी आला आणि तो असा घरच्यांनी बघितल्यावर रिॲक्शन काय? माझा पहिला व्हिडिओ म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला ऍक्टिंग या क्षेत्रात उतरायचंय, बॉम्ब होता तो. सिरियल यायची मराठी चॅनलवर का लक्ष म्हणून. अच्छा. हा, तिथे मला पहिला माझा टीव्हीवरचा चान्स मिळालेला. असं टीव्हीवर मी आलेले. हो. आणि तो एपिसोड माझ्या पप्पांनी बघितला. लक्षपूर्वक तो बघितला आणि मग नंतर लक्षात आलं की नाही काहीतरी इकडेच आहे. त्यांना खूप आनंदी झालेले ते. त्यांना खूप आनंद झालेला की नाही नाही ओके असं काही करते, म्हणजे ती करू शकते मे बी. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज सोशल स्टार मध्ये सहभागी झालेली व्यक्ती तिची ओळख करून देण्याकरता कुठून सुरुवात करावी हा प्रश्नच आहे. कारण ती केवळ कंटेंट क्रिएटर नाही आहे, तर ती लॉयर आहे. तिनं लॉचा अभ्यास केलेला आहे. इतकंच नाही तर जेव्हा कोविड आला त्या कोविडच्या आधीपासूनच बहुतांश वेळेला असं होतं बऱ्याचदा की आपण कंटेंट क्रिएटरशी जेव्हा गप्पा मारतो, सोशल स्टारशी गप्पा मारतो, तेव्हा बऱ्याचदा त्यांचा प्रवास हा कोविडच्या काळात सुरू झालेला असतो. पण आज सहभागी झालेल्या व्यक्तीची एक USP अशी आहे की तिचा हा प्रवास 2017-18च्या दरम्यान सुरू झालेला आहे, जेव्हा रील्सची ओळखही झालेली नव्हती. तेव्हा तिनं तिच्या प्रवासाला सुरुवात केली आणि हा म्हणता ती घराघरात पोचली आणि मनामनात सुद्धा. अर्थात सोशल स्टार म्हणून आज सहभागी झालेली आहे वृषाली जावळे. तिचं मनापासून आपण स्वागत करूया. हाय वृषाली, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. किती सुंदर इंट्रो दिलाय तुम्ही. थँक्यू सो मच. कारण मी तेच विचार करत होते की एक तर रुईया कॉलेज, रुईयाची मुलं सो कॉल्ड क्रिएटिव्हच असतात असं म्हणजे तो एक स्टॅम्पच लागलेला आहे की रुईयामधून बाहेर पडलात म्हणजे क्रिएटिव्ह काहीतरी घेऊन तुम्ही बाहेर पडलेला आहात. ही सुरुवात रुईयामध्येच झाली की शाळेतून या सगळ्या गोष्टी कुठेतरी क्लिक होत होत्या? खरं तर ही सुरुवात माझ्या 11वी पासून झाली, म्हणजे जेव्हा मी रुईयात नव्हते. आणि मुळात सुरुवात नाटकापासून झालेली आहे. सो मी आधी आयुष्यात नाटकं करतेस की दोन्हीकडे नाटकं करते. मी नाटक करते. सो मी आधी नाटकात काम करायचे. प्रायोगिक जे असतात आपले थिएटर ॲक्ट्रेस होते मी आधी. आणि 5-6 वर्ष अराउंड मी नाटकांमध्येच काम करत होते. मग माझं असं झालं की एका पॉइंटला ना मी नाटकातली ही झाले होते, अरे अलका कुबल. कारण मला सगळे रडण्याचेच रोल मिळायचे. मी रडत होते, मी ऑडियन्सलाही रडवत होते आणि मला त्याचा इतका कंटाळायला लागला की यार नाही, मला बस झालं आता हे, मला हसवायचंय लोकांना. अपसुक यायचं की तुला खूप मेहनत करावी लागायची? अपसुक यायचं. तुझ्याकडे बघून वाटत नाही, माझ्याकडे म्हणजे तू रडवणारी वाटतेस, रडणारी वाटत नाहीये. जे आहे जे खरं आहे. सो मला असं झालं होतं की नाही यार, मला हसवायचंय लोकांना आणि बस झालं आता हे. आणि मला असं त्यावेळेला वाटायचं की एक वेळेला रडवणं थोडं इझी आहे, पण लोकांना हसवणं खूप डिफिकल्ट आहे, खूप अवघड आहे ती गोष्ट. सो मला असं होतं की मला ही ट्राय करायचं, मला बघायचंय करून. आणि काही असं मिळत नव्हतं. आणि त्यावेळेलाच यूट्यूब वगैरे कॉन्टेंट क्रिएशन जरा खूप जोरात चालू होतं आपल्या भारतात. आणि मी ह्या सगळ्यांचे जे आहेत आपले आशिष चंचलानी, बीबी वाईन्स, हे ते सगळे जे आहेत क्रिएटर्स, त्यांचे व्हिडिओज खूप बघायचे आणि खूप इन्स्पायर व्हायचे मी त्यांच्या व्हिडिओजमधून की कसलं भारी करतायत यार हे, कसलं, आणि व्ह्यूज त्यांना एवढे कमाल. मला असं वाटायचं की यार मला याचं काहीतरी करायचंय, पण माहित नव्हतं कुठून स्टार्ट करायचं, कसं करायचं, युट्यूब चॅनल कसा बनवायचा, काय त्याचं नाव कसं असलं पाहिजे, काही आयडिया नव्हती मला. सो एक दिवशी मी एका प्रोजेक्टवर काम करत होते. तिथे माझ्यासोबत ज्या ॲक्ट्रेस होत्या, माझ्या को ॲक्टर, त्यांचा एक मुलगा आहे, म्हणजे प्रथमेश नाव आहे त्याचं. आणि तो कॉन्टेंट क्रिएशनमध्ये होता. आणि मग त्या म्हणाल्या की तोही करतो, यूट्यूब वगैरे व्हिडिओज बनवतो, क्रिएशनमध्ये आहे. म्हटलं अरे वा नाईस. मग एके दिवशी त्यांचा कॉल आला मला आणि म्हणाले की माझ्या मुलाला त्याच्या व्हिडिओमध्ये ॲक्ट करण्यासाठी एक मुलगी हवी आहे, तू करशील का? तर म्हटलं यार गुड अपॉर्च्युनिटी. कसं असतं ना, कधी कुठे क्लिक होईल
काही सांगता येत नाही. मे बी सगळं लिहिलेलं असतं, बोलतात ना डेस्टिनी. सो मी म्हटलं की चांगला ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, मी त्याच्या व्हिडिओमध्ये काम करेल, त्याबद्दल मी त्याच्याकडनं शिकेन काय असतं कॉन्टेंट क्रिएशन, कसं स्टार्ट करायचं काय. दॅट्स हाऊ आय मेट प्रथमेश. आणि तेव्हापासून मी 2018 पासून सुरुवात केली माझ्या जर्नीला. तुझ्या बाबतीत पण असं होतं की अभ्यासातून विरंगुळा म्हणून तू नाटकाकडे वळलीस, की तिथंच तू रमायचीस? कारण तुझं जर सगळं प्रोफाईल बघितलंस तर केवळ कंटेंट क्रिएटर आता होऊन अनेक जण धन्यता मानतात आणि मग सहज बोलून जातात की शिक्षण थोडं मागे पडलं, पण पुढे जाऊन मी कम्प्लीट करेन. पण तू तसं केलेलं नाहीयेस. तू लॉ पण केलंस आणि मास्टरही केलं. राईट. कारण असं काही नव्हतं की माझं अभ्यासात मन रमत नव्हतं. हे खरं तर याचं श्रेय माझ्या भावाला जातं, कारण तो खूप उच्च शिक्षित आहे आणि त्याचं असं नेहमी त्याला असं वाटतं की माणसाने नेहमी उच्च शिक्षण घ्यावं. जर तुम्ही घेऊ शकता, तुमचे ते आहे आयुष्यात बी प्लॅन तुमचा रेडी. येस. आणि प्लॅन बी येस खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. मला असं वाटतं एक महिला म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, माझे जे काही स्वप्न आहेत वगैरे ते मी तर करणारच पूर्ण, पण त्याआधी मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं होतं. की काही उद्या वेळ येऊ दे, मी इतकी स्टेबल असली पाहिजे की उद्या घराच्या बाहेर जरी काढलं आई बापाने, बिकॉज आधी ते सपोर्टिव्ह नव्हते या सगळ्याला घेऊन. हो, आधी नव्हते. मग म्हटलं की नाही असं झालं उद्या जस्ट इन केस तर मी काहीतरी हवं ना हातामध्ये. म्हटलं नाही, डिग्री तर इम्पॉर्टंट आहे आणि लॉ मध्ये मला जेन्युइनली इंटरेस्ट होतं. असं वाटतं ते लोकांना मे बी काय घरच्यांनी फोर्स केला असेल की काय, पण असं काही नव्हतं. मी स्वतःच माझं ते इंटरेस्ट होतं लॉ मध्ये. आणि इनफॅक्ट मी लॉची इंटर्नशिप करत सुद्धा होते. जेव्हा माझं काही एवढा फेमस नव्हता कॉन्टेंट, तर मी 2020 मध्येच मी इंटर्नशिपला लागले होते एका वकिलांच्या अंडर मी काम करत होते. आणि नेमकं कोविड आलं आणि लॉकडाऊन लागलं. आता लॉकडाऊन लागलं तर माझी इंटर्नशिप पण बंद झाली. मला ट्रॅव्हल करणं म्हणजे पॉसिबल नव्हतं. सो म्हटलं की ठीक आहे, घरी बसल्या बसल्या काहीतरी केलं पाहिजे. सो आय स्टार्टेड मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सॉरी. तू आता म्हणालीस की घरी खूप विरोध होता. काय झालं होतं नेमकं? म्हणजे तुझा पहिला व्हिडिओ कधी आला आणि तो असा घरच्यांनी बघितल्यावर रिॲक्शन काय होती? माझा पहिला व्हिडिओ म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला ऍक्टिंग या क्षेत्रात उतरायचंय, बॉम्ब होता तो. माझे पप्पा मिडल क्लास फॅमिलीमधले मुलींना जसं असतं की नाही आपल्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये कोणी असं काही केलेलं नाहीये, हे सगळं मला जमणार नाही, अजिबात नाही, शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, बस. सो असे ते खूप चिडलेले त्या दिवशी. पण मग मी ना एक सिरियल यायची मराठी चॅनलवर का लक्ष म्हणून. अच्छा. हा, तिथे मला पहिला माझा टीव्हीवरचा चान्स मिळालेला. असं टीव्हीवर मी आलेले. हो. आणि तो एपिसोड माझ्या पप्पांनी बघितला आणि लक्षपूर्वक तो बघितला आणि मग नंतर लक्षात आलं की नाही काहीतरी इकडेच आहे. त्यांना मग खूप आनंदी झालेले ते. त्यांना खूप आनंद झालेला की नाही ओके असं काही करते, म्हणजे ती करू शकते मे बी. सो तिथून त्यांनी जरा सपोर्ट दाखवायला सुरुवात केली. आपण आई वडिलांना विश्वास देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जर तुमच्या कामावर प्रेम असेल, तुमच्याच कामावर विश्वास असेल तर आपसुक तो लोकांचा बसतो. नक्कीच. आणि त्यांचे जे आहे थोडंसं एक भीती जे असणं ते साहजिक आहे, कारण बाहेरचं वातावरण पण आहे तसं थोडंफार. सो मी समजू शकते काही. तू मगाशी म्हणालीस की 2018च्या दरम्यान व्हिडिओ तयार करायला तू सुरुवात केली. तेव्हा तर रील्स याची ओळखही झाली नव्हती लोकांना. इन्स्टा येणं खूप दूर, पण रील्सची ओळख झाली नव्हती लोकांना. आणि तेव्हा अशा सिच्युएशनमध्ये व्हिडिओ करणं, तो कंटेंट क्रिएट करणं, तो पोस्ट करणं, त्यानंतर आलेल्या रिॲक्शन्स आणि मग नंतर ती सगळी प्रोसेस ती खूप लेंदी होती. कसं तू मॅनेज कसं केलं तेव्हा? ॲक्च्युली जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले तेव्हा यूट्यूबवर जर कुठला क्रिएटर व्हिडिओ बनवतात तर त्याला आजच्या काळातही मी तर म्हणेन हॅट्स ऑफ आहेत. कारण जे एफर्ट लागतात ना एक यूट्यूब व्हिडिओ बनवायला, कारण सगळं तुम्हीच करतात. रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग पासून, ऍक्टिंग पासून, एडिटिंग पासून, प्रोडक्शन, सगळं जर एका व्यक्तीला हँडल करायचंय. बरोबर. सो दॅट्स टू मच. आणि म्हणजे खरंच मानलं पाहिजे जे लोक अजूनही करतायत. म्हणजे ते कॅमेरा अँगल पासून सगळं तुम्हा एक
एकट्याला बघायचं असतं सुरुवातीला तरी, जोपर्यंत तुम्ही एस्टॅब्लिश होत नाहीत प्रॉपर एक क्रिएटर म्हणून. सो तेव्हा तर मला मग तेच डिफिकल्ट जात होतं. मी म्हणून कन्सिस्टंट नव्हते अजिबात असं युट्यूबवर. बनवलेले काही 5-6 व्हिडिओ होते पण नाही कन्सिस्टंट नव्हते. सो पण मला आवडली खूप होती ही प्रोसेस की वाव कसलं कमाल आहे की तुम्ही एकानेच आणि हे सगळं आवडतं मला करायला. रायटिंगही आवडते, ऍक्टिंगही आवडते. सो मला प्रोसेसमध्ये इंटरेस्ट आला होता. फक्त जरा ते तेव्हा माझी कॅपॅसिटी नव्हती फायनान्शियली थोडं याच्याने पण की बाबा मी एवढं इन्व्हेस्ट करू. सो मी म्हटलं की नाही, सुरुवातीच्या काळात तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं त्याच्यात, बेसिक काहीतरी असतं आणि तुम्हाला एक टीम तर थोडं एखाद तरी लागेल थोडं कधी ऍक्ट करायला. कुणी काय असं काही नाही, एक जण करू शकतो. एवढं मोठं उदाहरण आहे त्याचं भुवन बाम. मी खूप भुवन बामची फॅन आहे मोठी. मी असं सतत अशा इंटरव्ह्यूज मध्ये त्याचे नाव येत राहतो बिकॉज त्यालाच आयडलाइज केलंय मी, कारण त्याचं रायटिंग पण मला खूप आवडतं. सो एकटंही करू शकतो व्यक्ती, पण थोडं आहे जरा किचकट काम आहे ते. सो म्हटलं की प्रोसेस तर आवडली होती, बंद नाही करायचं मला हे चालू ठेवायचं. तर कसं करू शकते, तर मी इंस्टाग्रामवर 1 मिनिटाचे तेव्हा रील्स नव्हतं. सो तुम्ही व्हिडिओ ॲज अ पोस्ट म्हणून पोस्ट करू शकत होता. जसे आज आपण फोटोज पोस्ट करतो तसं तुम्ही व्हिडिओ पोस्ट करू शकत होता. तू कोणत्या कंटेंटचा पहिला व्हिडिओ पोस्ट केला? काहीतरी खूप बेसिक्स होतं, खूप असं जुनं एकदम, काहीतरी मुलगा बघायला आलाय मला आणि मुलगी कशी पाहिजे असं काहीतरी त्या रिलेटेड होतं. खूप बेसिक आणि त्याच्यात बेसिक एडिटिंग, बेसिक डायलॉग, काही नॉलेज नव्हतं की कसं जे गणित असतं एका चांगल्या कॉन्टेंटचं, काही आयडिया नव्हती मला. सो पण केलं आणि मला खूप मजा आलेली तेव्हापासून. आणि आज टचवूड आजपर्यंत मला मजा येते ती प्रोसेस एन्जॉय करायला. जेव्हा एक कॉन्सेप्ट येते, विचार करणं, मग त्याला कसं इम्प्रूव्ह करणार, मग तुम्ही कसं करणार, ऍक्ट कसं एक्झिक्यूट करणार. सो अजून ते आहे. आणि हीच तुझी कामातली मजा, हाच तुझा चार्म, तुझी एनर्जी तुला आजवर पुढे घेऊन जाते वृषाली. कारण जर तुम्हाला स्वतःला छान आनंद नाही मिळाला तर तो तुम्ही लोकांना नाही देऊ शकत. आणि तो तू आनंद देता घेता ठेवला, स्वतःही घेतलास आणि लोकांनाही दिलास. 2018ला खरं तर यूट्यूबपासून सुरुवात झाली. मग हळूहळू इन्स्टावर जसं आपण फोटो पोस्ट करतो तसा तू व्हिडिओ पहिल्यांदा पोस्ट केला. त्यानंतर खरं तुझं इन्स्टावरचं आपण म्हणूया की सगळी ताकद इन्स्टावर तू लावलीस. आणि त्यानंतर हळूहळू रील्स असू दे किंवा कंटेंट क्रिएटर या क्षेत्रात तुझं पाऊल पडायला लागलं. आता जेव्हा रील्स इंट्रोड्यूस झालं 2020मध्ये, तेव्हा मात्र 2020 ते 2021 आपण काय पकडूया, साधारण वर्षाचा, अनेक जणांनी त्या काळात रील्स बनवले. खूप वेगवेगळे कंटेंट लोकांपर्यंत पोहोचत होते आणि त्या काळात लोकांना खूप वेळ होता. लोकांना तुमच्यासाठी वेळ देण्याकरता खूप वेळ होता. आता असं झालंय, यानंतर लोकांकडे वेळ नाहीये. लोक कंटेंट बघतात, आवडला लाईक करतात, पुढे जातात. त्यामुळे तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. अशा वेळी वृषाली काय विचार करून एखादा पोस्ट टाकते? वा, काय प्रश्न आहे. अशा वेळी मला असं वाटतं की 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात एका क्रिएटरसाठी. वन इज टू बी ऑथेंटिक. फेक नका वागू. आय थिंक लोक तुम्हाला त्याच्यासाठी फॉलो करतात, जे फॉलोअर्स आहेत माझे. जर त्यांना एक पर्टिक्युलर टाईपचे क्रिएटर्स किंवा असं पर्टिक्युलर व्यक्ती बघायचं तर बॉलिवूड स्टार्स आहेत ऑलरेडी, ते त्यांच्याकडे बघून आयडलाइज करू शकतात. ते कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सला का कनेक्ट करू शकतात, बिकॉज ऑथेंटिसिटी खूप इम्पॉर्टंट आहे. सो ऑथेंटिसिटी ठेवण्याचा प्रयत्न करते मी प्रत्येक वेळेला. आणि दुसरं म्हणजे काहीतरी एक युनिक गोष्ट काय देऊ शकते प्रत्येक वेळेला, काहीतरी एक युनिक, जे 10 लोक करतायत त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं काय देऊ शकतो याचा विचार करते, की जेणेकरून लोकांना वाटेल की नाही हिचं काहीतरी आहे, वेगळं व्हिडिओज आहेत, आपण बघावे जरा. सो तुझं प्रोफाईल बघितल्यानंतर तो वेगळेपणा दिसतो. म्हणजे कधी लॉंग डिस्टन्सबद्दल वृषाली बोलते, कधी घरातल्या साध्या गृहिणीबद्दल. जनरली असं म्हटलं जातं की
घरात गृहिणी आहे, पण तिची जबाबदारी किती मोठी आहे हेही वृषालीने तिच्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे रोजच्या जगण्यात जी ती आपल्याला भेटायला येते तिची एक वेगवेगळी छटा वृषालीमधून बघायला मिळते. येस, थँक्स टू माय मदर. माझ्या आईचे धन्यवाद त्यासाठी. माझी आई आहे, माझ्या वहिनी आहेत, सो ह्या सगळ्यांना बघून बरंच काही सुचतं की यांचं लाईफ जे म्हणजे गृहिणींचं जे तुम्ही म्हणताय की त्यांचेही बरेचसे स्ट्रगल्स असतात, त्यांचेही इच्छा असतात, त्यांच्याही बऱ्याच गोष्टी असतात. सो तिथनं ते इन्स्पायर्ड करण्याचा प्रयत्न करते काहीतरी. जिद्द आणि चिकाटी हेच सगळ्यात मोठं भांडवल आहे तुमचं, की इतरही गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत? नक्कीच जिद्द आणि चिकाटी हे खरंच खूप मोठं भांडवल आहे. आणि जर तुमचा असा काही न्यूनगंड असेल की मला हे अमुक तमुक असेल तरच मी कॉन्टेंट बनवू शकतो, तरच मला व्हिडिओज, तर असं काहीही नसतं. तुम्हाला एक सिम्पल फोन, कुठलाही बेसिक स्मार्टफोन आणि तुमचे स्किल, ह्या 2 गोष्टीच्या जोरावर तुम्ही कुठेही जाऊ शकतात. आज ती पॉवर आहे आय थिंक सोशल मीडियाची. आणि ती नजर लागते. हो, अर्थात. म्हणजे एक ऑब्झर्वेशन असावं लागतं तुमचं डेली लाईफमध्ये. तुम्ही काय बघताय, तुम्ही काय निरीक्षण करताय, तर ते एक नजर तर लागते. पण असं काही नसतं की महागडे फोन किंवा हे ते काही नसतं. असं तुम्ही जस्ट सुरुवात करणं इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की बरेच लोक ना ह्याच याच्यामध्ये राहून जातात की नाही मला करायचंय, पण कसं करू, काय करू, ते त्याच्यामध्येच अर्धा वेळ जातो त्यांचा. आणि काय करू, मी काय वेगळं करू, मी काय वेगळं देऊ, अरे हा तर डोक्यात माझा विचार आलेला, पण आता या व्यक्तीने करून. हो, या सगळ्या ह्याच्यात आपण खूप गुंततो त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की तुम्ही स्टार्ट करा, ते इम्पॉर्टंट आहे. हळूहळू तुम्ही किती तुम्हाला नॉलेज असेल किंवा किती काय तुमच्या डोक्यात असेल, तरी सुरुवातीला जे काही तुमच्याकडनं होणार आहेत तुमचे कॉन्टेंट, ते थोडेफार बेसिक लेवललाच असणार आहेत. बिकॉज तुम्हाला म्हणजे सवय नाही आहे त्याची. तुम्ही स्टार्ट कराल तर पुढे जाऊन त्याच्यातही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकत जाल, तर ते हळूहळूच होणार आहे. पण स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्याचा अजिबात विचार करू नका तुम्ही की माझ्याकडे काय आहे काय नाही. जे आहे त्यातनं मी काय करू शकतो हे देण्याचा प्रयत्न करा. खरं. आणि लोक काय म्हणतील त्याचा तर अजिबात विचार करू नका. जो व्यक्ती हा विचार करतो की लोक काय म्हणतील, मला नाही वाटत की तो एक चांगला क्रिएटर होऊ शकतो किंवा एक चांगला आर्टिस्ट होऊ शकतो. कारण तुम्ही म्हणजे आय थिंक अ क्रिएटर ऑर अन आर्टिस्ट, तुम्ही तुमच्या पॅशनला फॉलो केलं पाहिजे. तुम्हाला द्यायचंय, जे तुम्हाला करावं असं वाटतंय, लोक करतील, आपोआप फॉलो करतील, त्यांना आपोआप आवडेल. तुम्ही सेट होऊन जातो जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याकडून घडते, तेव्हा तो ट्रेंड आपोआप सेट होऊन जातो. जर तुम्ही एवढं ओव्हरथिंक करत बसला की लोक काय म्हणतील काय नाही, मग तुम्ही नोकरी करा, आपली सिंपल लाईफ जगा. मग हे फील्ड तुमच्यासाठी नाहीये. खरंय, तू फार महत्वाचं सांगितलंस की जर तुम्हाला आयुष्यात चॅलेंज स्वीकारायला आवडत असतील तर तुम्ही या क्षेत्रात या. आज अनेक जण वृषाली तुम्हाला बघून हे क्षेत्र एक करिअर म्हणून बघतायत. काहीतरी याच्यात नवीन करू पाहतायत की आणि आपण काहीतरी वेगळं देऊ का, आणि याच्यात काही आपल्याला शिक्षण घेता येतील का, याचे काही कोर्सेस अवेलेबल आहेत का. बरेचसे कंटेंट रायटर या सगळ्यातून, आपल्या कंटेंटमधून या सगळ्याविषयी जाणीव करून देतात की कंटेंट हा सरळ साधा सोपा असला पाहिजे, जो तुम्हाला पाहतानाही आनंद मिळेल आणि समजतानाही जास्त कष्ट येणार नाही. पण याखेरीज आणखीन काय मेहनत करणं हे गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की चॅलेंज स्वीकारायची प्रत्येकाला सवय नसते. या क्षेत्राकडे बघताना बऱ्याचदा असं म्हटलं जातं की झटपट प्रसिद्धी, झटपट पैसा, आणि म्हणून मी व्हिडिओ क्रिएटर झालो किंवा कंटेंट क्रिएटर झालो असं म्हणणारी जंत्री खूप आहे आसपास. अशांसाठी तू काय सांगशील की इथं झटपट पैसा, झटपट प्रसिद्धी नाहीये. जर तुमच्याकडे मेहनत आणि संयम असेल तरच या क्षेत्रात या. नक्कीच जर तुमच्याकडे मेहनत, पेशन्स, संयम असेल
तरच हे क्षेत्र तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला असं तुम्ही आज क्रिएटर झालात आणि उद्या तुमच्याकडे पैसे आणि उद्या तुमच्याकडे प्रसिद्धी, तर असं अजिबात नाही आहे. आज मी नाही म्हटलं तरी आय थिंक 4-5 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला शिकाव्या लागल्या, ज्या मला सुरुवातीला माहीत नव्हत्या. आणि टू बी ऑनेस्ट मला माहीतसुद्धा नव्हतं. मला खरंच कधी वाटलं नव्हतं की मी ह्या प्लॅटफॉर्मपर्यंतसुद्धा इथे पोहोचू शकेन. मला फक्त आणि फक्त जे मी करत होते त्या प्रोसेसच्या प्रेमात होते. सो मला ते सोडायचं नव्हतं. मला ॲक्टिंग करायला खूप आवडते. सो मला असं घरी बसून मग मला आता कुठला तरी प्रोजेक्ट चालू आहे, मग आता नेक्स्ट प्रोजेक्ट कधी मिळणार किंवा काय होणार त्याची वाट नव्हती बघायची. मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं आणि एक सतत परफॉर्मर म्हणून एक तुमच्यासमोर यायचं होतं आणि मी तेच केलं. आणि आय थिंक तेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर हे प्रसिद्धी आणि पैशासाठी करतायत तर मी म्हणेल की माहीत नाही की कितपत तुमचे चान्सेस आहेत पुढे टिकण्याचे. तुम्हाला जर जेन्युइनली ही प्रोसेस आवडते, कॉन्टेंट क्रिएशन आवडतं, तर नक्की या, नक्कीच तुम्हाला या 2 गोष्टी मिळतील. बट मे बी कधी टाईम जाईल, थोडा वेळ जाईल हे सगळं मिळायला, पण मिळतील पुढे जाऊन. आणि ते टिकणार असेल. हो, ते टिकणार असेल. पण हे डोक्यात ठेवून नका येऊ की मला प्रसिद्धी हवी आहे की मला पैसा हवा आहे म्हणून मी याच्यात येते. ही खूप चुकीची गोष्ट आहे मला असं वाटतं, आजच्या युथला जर असं वाटत असेल तर. जेव्हा रील्सची ओळखही झाली नव्हती तेव्हा वृषालीने यूट्यूबमध्ये सुरुवात केली. यूट्यूबची लोकांना भीती वाटत होती तेव्हा वृषालीने व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. रील्स परिचयाचं झाल्यावर वृषाली हळूहळू इन्स्टावर आली आणि रील्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. आता व्हॉट नेक्स्ट? खूप मोठा प्रश्न आहे. खूप मोठा प्रश्न आहे. व्हॉट नेक्स्ट? ऑनेस्टली मला अजून याचं उत्तर माहीत नाही आहे की पुढे काय. आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो. जे चालू आहे तेच, त्याच्यात बेटर आणि बेटर करण्याचा प्रयत्न करते डे बाय डे. पण असं तुम्ही मला विचाराल की पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघते, तर मला नाही सांगता येणार. पण नक्कीच एवढं नक्कीच आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठे ना कुठे मी परफॉर्मन्स करताना बघते स्वतःला. एक आर्टिस्ट म्हणूनच बघते मी, एक लॉंगर याच्यामध्ये. सो ते कुठे असू द्या, ते सोशल मीडिया असू द्या, जर उद्या कुठे TV, उद्या कुठे मूवीज, काही असू द्या, बट आय वॉन्ट टू परफॉर्म कॉन्स्टंटली. आय वॉन्ट टू बी इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांसमोर येऊन मला काहीतरी असं परफॉर्म करायला खूप मजा येते. तुम्हाला हसवायला, तुम्हाला रडवायला, आणि तेच माझं प्रेम आहे. सो मी तेच करत राहणार, एवढं तर नक्की. कलाकार म्हणून वृषाली सातत्यानं आम्हाला अशीच भेटत राहू आणि इतकीच आनंदी भेटत राहू, याकरता तुला खूप खूप शुभेच्छा वृषाली. आज तू इथे आलीस आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. तुमचे आभार की तुम्ही मला बोलवलं आणि हा प्लॅटफॉर्म दिला. आणि थँक्यू ऑडियन्सला सुद्धा. तुम्ही एवढं प्रेम दाखवतात मला आणि असं कधी भरून येतं खूप. पण थँक्यू. असंच प्रेम दाखवत राहा. सोशल स्टार मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या सोशल स्टारसह, त्याच्या नव्या कहाणीसह. तोवर पाहत रहा लोकशाही मराठी.